जाता जाता एक वेगळ्या मुद्द्यावरती मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आणि हा शेवटचा भाग म्हणून आम्ही मधल्या काळात एक मोठी बातमी केली होती पार्थ पवार यांच्या जमीन गैरव्यवहाराबाबतची. त्याच्यामध्ये ती जमीन त्यांना एक सवलत देण्यात आली होती मुद्रांक शुल्क माफीची. ती त्यांना उद्योग धोरणांतर्गत देण्यात आली होती की IT एनेबल्ड सर्व्हिसेस तिथे पार्क करणार म्हणून त्यांना तिथे सर्व्हिस देण्यात आली. या निर्णयाबाबत खूप प्रश्न आहेत उपस्थित केले गेलेले आहेत. याच्याबद्दल तुम्ही बोलला यात मागे, पण अशा गोष्टींचा कुठेतरी गैरफायदा घेतला गेला आहे अशी आता साधारणपणे त्याच्यात चर्चा दिसून येते. त्याच्याबद्दल उद्योगमंत्री म्हणून म्हणजे त्याच्याशी तुमचा थेट संबंध तुम्ही म्हटलात की त्याच्याशी नाही आहे थेट संबंध, पण उद्योग धोरणांचा कुठेतरी गैरवापर केला जातो आणि तो थेट राज्यातल्या एका प्रमुख नेत्याच्या घरातनं केला जातो आहे. तर यामध्ये मला अजून एक जो खुलासा करून द्यायचा आहे आमच्याकडनं इंटेंट लेटर जे दिलं गेलेलं आहे ते स्पष्ट असं आहे की तुम्हाला IT पार्क म्हणून दर्जा जर पाहिजे असेल तर तुम्हाला हे सगळं करावं लागेल. नंबर 1. नंबर 2, IT पार्कला कुठेही स्टॅम्प ड्युटी एक्झम्पशन अजिबात नाही आहे. आहे ना तुमच्या त्या ते सांगतो ना, ते कुठे आहे सांगतो. हां डाटा सेंटरला आहे, डेटा सेंटरला आहे, IT पार्कला नाही. आणि आमच्याकडनं स्टॅम्प ड्युटी एक्झम्पशन देण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी असं झालं की त्यांनी अधिकाराचा वापर केला काही अधिकाऱ्यांनी, अधिकार नसताना. त्याच्यामुळे काही महसूल विभागाची लोक सस्पेंड झालेली आहेत. ह्याच्यामध्ये माझी विनंती एवढीच आहे की जी जागा 2008 पासूनची आहे, असं काय आता एक्झॅक्टली मला ती तारीख कळत माहिती नाही, तर ती जागा जी आहे किंवा अन्य ज्या काही गोष्टी आहेत, दुसऱ्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की ह्या संपूर्ण प्रकरणाची मी चौकशी करणार आहे जी आणि सगळी चौकशी करून महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर ठेवणार आहे. मग आता अशी चौकशी चालू असताना आणि माझ्या डिपार्टमेंटचा त्याच्याशी काही संबंध नसताना मी बोलणं योग्य नाही. पण एक